बघा आजचा जो आपला पेपर झालेला आहे त्यात आपण खूप चांगले दिवे लावलेले आहेत. मग आपल्या दिव्यात कुठं तेल कमी पडलं, कुठं दिव्यात वातच शिल्लक राहिली नाही, कुठं तेल आहे दिवा म्हणजे वात आहे पण त्याला दिवाच नाही. आता आपण बघूया की तुमचा कुठं कुठं कसा कसा दिवा लागलाय ते. हे प्रश्नांचं जे विश्लेषण आहे त्या 25ला 25 प्रश्नाचं विश्लेषण देतो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायची इच्छा झाली तर लिहून ठेवा, कारण लिहिण्याची देखील माणसाला इच्छा झाली पाहिजे तेव्हाच माणूस लिहितंय. लिहायची इच्छा झाली होती कुठे लिहितंय, हातावर लिहितंय, आलं लक्षात, इथं लिहितंय, आलं लक्षात. ती हृदयावरती कोरलेलं जे असतं ते कुठे कोरीत बसते माणूस, बरोबर आहे. बघा आता विकारी नसलेले विशेषण ओळखा म्हणले, कसले रे? मग आपण शिकत असताना शिकले की नाही, विशेषण ही विकारी शब्दाची जात जरी असली तर सर्वच विशेषण हे विकारी नसतात, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग कोणते कोणते विशेषण विकारी असतात तर फक्त 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 आकारांत गुण विशेषणे, आकारांत गुण विशेषणे जे आहेत हे आकारांत गुण विशेषणे हे विकारी असतात. आता तुला कळना गेलं तर इकडे बघ, पाय मी म्हणलं मोठा ग्रंथ आहे की नाही, त्यानंतर पाय मी म्हणलं चांगला, चांगला पण विशेषण आहे की नाही, बरोबर आहे. मी म्हणलं चांगला मुलगा, औ ठीक आहे, मोठा ग्रंथ. आता इकडे पहा की या ठिकाणी आता मोठाचं मोठी होते की नाही रे होत. आता मोठा ग्रंथ तसं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की नाही, मोठी पोती, औ. आणि आता इकडे बरं मोठे पुस्तक. आता हो का इकडं लक्ष द्या. आता हे इथं म्हणजे मोठाचं काय झालं इथं मोठी, आणि इथं काय झालं मोठे. मग मोठा मोठी मोठे हे विशेषण आहेत की नाहीत, मग त्यांच्यामध्ये विकार झाला की नाही झाला, म्हणजे ते बदललेत की बदलना गेलेत, अहो बदलले ना भाऊ. ठीक आहे, तसं पाय आता चांगला मुलगा तर चांगला मुलगी असं म्हणू शकतो का तू, मारीन ना तुला. चांगली मुलगी असं म्हणावं लागतं आपल्याला. काय चांगलाच काय करायला लागेल या ठिकाणी, चांगली मुलगी, लक्षामध्ये. ठीक आहे, आणि चांगले मूल, बरोबर आहे. मग चांगला चांगली चांगले असं त्याच्यामध्ये विकार होतो. पण आकारांताशिवाय इतर कोणत्याही कारांतातलं विशेषण विकारी नसतं, लक्षामध्ये. ठीक आहे, आकारांत जर सोडला तर बाकी इतर कोणत्याही कारांतातली विशेषण काय नसतात, विकारी नसतात. मग कोणकोणत्या कारांतातली तर हे का तुम्ही लक्षात ठेवायचं. अकारांत विशेषण, ठीक आहे, उकारांत विशेषण, ठीक आहे, आणि ईकारांत विशेषण. ठीक आहे, हे जे असतात हे कसे असतात रे पोरं, अविकारी असतात. कसे असतात म्हणा, अविकारी असतात, लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता इकडे पहा, इथं कोणता आहे, गोड, अकारांत आहे. म्हणजे हे गोड जे आहे ना, हे गोड या ठिकाणी कसं आहे रे, अविकारी आहे. मग आपल्याला विचारले काय इथं अविकारी म्हणल्यावर काय होईल, गोड. आता इकडे बघा, पांढरा पांढरी पांढरे, लंगडा लंगडी लंगडे, आहे की नाही, पिवळा पिवळी पिवळे, आहे की नाही. आणि आता गोड गोडी गोड्या असं होते का, गोड गोड गोडच, आहे की नाही. गोड आंबा, गोड चिंच, आलं लक्षात. तू काय बी घे, आता गोडचं होतंय का, गोड्या होत नाही, आलं लक्षामध्ये. असं तसंच आहे, तसंच राहतं. आता काय जणांना वाटतं की सर त्या गोडचं गोडी व्हालंय ना, पण गायबाने हे नाम आहे ना, भावाचक नाम आहे, हो. आणि गोड हे काय आहे, विशेषण. पर्याय क्रमांक किती झाला, 4. किती झाला, 4. आला का, कुणाकुणाचा आला, तुम्ही बाकीचे मरा. साधित विशेषण ओळखा म्हटले, कसलं विशेषण रे, साधित विशेषण. आता विशेषणाचे आपण काय केले माहिती आहे का, उत्पत्तीनुसार त्याचे 2 प्रकार पडतात, एक सिद्ध विशेषण आणि दुसरं साधित विशेषण. बोला जरा, सिद्ध विशेषण आणि दुसरं साधित विशेषण. विशेषणाचे 2 प्रकार म्हणजे आपल्या उत्पत्तीनुसार, एक सिद्ध विशेषण आणि दुसरं काय असतं पर हो, साधित विशेषण, बरोबर आहे. म्हणजे जे सिद्ध विशेषण जे असतं हे सिद्ध विशेषण म्हणजे मूळचे विशेषण असते, ते इतर कुठल्याही शब्द जातीपासून बनलेले नसते,
ते मूळचेच विशेषण असते. जसं की आता मी या ठिकाणी म्हटलं पहा गोड, आता कशापासून बनले का बाबा? हे मुळातच गोड हा शब्द आहे की नाही? बरोबर आहे. आलं लक्षामध्ये का? गोड हा शब्द कशापासून बनलाय? नाही ना बनला. आलं लक्षामध्ये. पण आता काही साधित विशेषण असतात. आलं लक्षामध्ये. आता पहा मी या ठिकाणी म्हटलं पांढरा, ठीक आहे, पांढरा घोडा, हो पांढरा घोडा, गोड आंबा. आलं लक्षामध्ये. आता गोड असेल पांढरा असेल हे मुळाचेच आहेत, हे सिद्ध आहेत. काय आहेत? कारण ते इतर कुठल्याही शब्द जातीपासून तयार झालेले नाहीत, ते मूळचे विशेषण आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणून यांना आपण सिद्ध विशेषण असं म्हणतो. आणि जी विशेषण नामापासून बनलेली आहेत, जी विशेषण अवयवापासून बनलेली आहेत, जी विशेषण धातूपासून बनलेली आहेत, यांना आपण काय म्हणतो रे? साधित विशेषण. काय म्हणतो त्यांना? साधित विशेषण. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता हे काय इकडे मी असं म्हटलं पहा, आता हे काय इकडे पहा, मी या ठिकाणी असं म्हटलं पुस्तक. पुस्तक हे नाम आहे की काय? सांगा बरं पोरं हो. चटकन बोला. पण आता मी म्हणलं माझा मामा पुस्तक विक्रेता आहे. आता हे काय इकडे पहा, हे एक नाम आहे. आलं लक्षात. आणि हे एक काय आहे? नामच आहे. आलं लक्षामध्ये. मग ज्या वेळेला एखादं नाम दुसऱ्या नामाऐवजी अधिकची माहिती सांगतं, दुसऱ्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगतं, त्यावेळेला हे पहिलं नाम जे आहे इथं कशाचं काम करते रे? हे विशेषणाचं काम करते. मग आता हे विशेषण कशापासून बनले सांगा? मग हे मूळचं विशेषण आहे की नाम या शब्द जातीपासून बनलंय? कुणा कुणाला कळालं? एकदा हात वर करा. पुस्तक हे मुळात काय आहे? पण काय म्हणाले? पुस्तक विक्रेता. कोणता विक्रेता? आता पुस्तक हा शब्द अधिक माहिती कुणाबद्दल सांगायलाय? कारण विक्रेत्याचे अनेक प्रकार आहेत की नाही? भाजीपाला विक्रेता, हातभट्टी विक्रेता, दारू विक्रेता है की नाही, मटण विक्रेता है की नाही, धान्य विक्रेता. हा मग आता मी इकडे कोणते घेतलं? धान्य विक्रेता. ह्याच्यातलं धान्य काय झालं? आरभमला. काय झालं? विशेषण. आलं लक्षात. मी म्हणलं दारू विक्रेता, हा विशेषण दारू, विशेषण दारू. आलं लक्षामध्ये. पुस्तक विक्रेता, मग पुस्तक कायच काम करायला? इथं विशेषणाचं काम करायला. कशाचं करायला? विशेषणाचं काम करायला. करायला की नाही करायला? करायला ना. ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर आता म्हणजे हे साधित विशेषण. आता हे नामापासून बनलंय म्हणून ह्याला नाम साधित म्हणायचं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आता मी म्हणलं पाय, हे बघ पुढची गल्ली, अहो पुढची गल्ली है की नाही. आता पुढची गल्ली म्हटल्याच्या नंतर पुढे नावाचं जे अवयव आहे, मागे पुढे, आलं लक्षामध्ये. हे मागे पुढे खाली, आलं का लक्षामध्ये. यांच्यापासून जे विशेषण बनतील ते हे मुळातले काय आहेत? हे अवयव आहेत. काय ते अवयव आहेत. मग आता या पुढे या अवयवापासून पुढची काय बनलं? विशेषण. आलं लक्षात. कशापासून बनलं मग हे? अवयवापासून. म्हणजे सिद्ध विशेषण आहे की साधित विशेषण आहे? म्हणजे एखादं विशेषण ज्या वेळेला इतर शब्द जातीपासून तयार होतं त्यावेळेला त्याला कसलं विशेषण म्हणायचं? साधित विशेषण म्हणायचं. आहे की नाही? शिकले की नाही? शिकलं वर्गामध्ये? शिकले. ज्यांनी शिकलं नाही त्यांनी आणखीन शिकून घ्या. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय म्हणले बा? साधित विशेषण ओळखा. तर मानवी मुखवटा, एवढा हे मुखवटा हे नाम आहे. आलं लक्षामध्ये. मानव, आणि मानव पासून आपण काय तयार केला? मानवी. ह्याच्यातलं मूळ नाम कोणतं आहे पोरं? हो मानव. मग आता मानव पासून या ठिकाणी आपण काय तयार केलं? मानवी. म्हणून या ठिकाणी मानवी हे कसलं विशेषण झालं? साधित. कशापासून साधलंय? नामापासून. मग ह्याला काय म्हणायचं? नाम साधित. आलं लक्षात. मानवी काय झालं? नाम साधित. रागावणारी माणसं, उद्ध्वस्त मनाची माणसं जी असतात त्यांना आपण रागावणारी माणसं असं म्हणतो. ठीक आहे. तुमच्यासारख्या गोड मनाची नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. रागावणारी माणसं. आता याच्यातला राग जे आहे, हे राग हा मूळ काय आहे रे पोरं? हो नाम आहे. काय आहे? नाम आहे. या नामाला या ठिकाणी वर आवाचा विकार झाला, त्याला नारी हा प्रत्यय लागला. आलं लक्षामध्ये. आणि रागावणारी हे या ठिकाणी काय बनलं र? विशेषण. कशापासून बनलं र? एवढा या नामापासून बनलं. बरोबर आहे. मग रागावणारी हे विशेषण आहे. कशापासून बनलंय? नामापासून बनलंय. हे बी नाम साधित आहे. फुललेले फूल. फूल काय आहे? त्याला काय लागलाय? लेले. आला का लक्षामध्ये. मग तुम्हाला मी सांगितलंय की नाही बे गायबाने हो
नारा, लेले, कारा, तावा असे जर प्रत्यय जर लागले कुणाला, तुम्हाला का तिथल्या नामाला, अलग लक्षामध्ये तिथल्या शब्दाला जर लागले तर त्या ठिकाणी काय होते, ते धातू साधित विशेषण. अलग लक्षामध्ये ठीक आहे, आपलं नाम साधित. मग आता मला सांगा, हे काय लेले लागलाय त्याच्यामुळे या ठिकाणी हे काय झाले रे, कसलं फूल, फुललेले फूल, फुललेले फूल. फूल हे काय आहे, नाम आहे. या नामाबद्दल अधिक माहिती सांगणार कसलं फूल. आणि मी म्हणलं कोमेजलेले फूल, कोमेजलेले काय झालं, मी म्हणलं सुकलेले फूल, सुकलेले काय झालं, फूल नाही विशेषण, काय झालं विशेषण. आलं लक्षामध्ये. मग आता मला सांगा ह्याच्यात साधित विशेषण कोणती आहेत, सर्व. पुन्हा कुणा लिहिलं तर 4 नंबर उत्तर. बर ठीक आहे, तुम्ही हुशार आहेत. चला आता पुढचं बघा. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखायची. अहो हे का आता इथं बेडूकचं बेंडकुळ होत नाही, बेडूकचं बेडकीच होत आहे आणि तेले कडू आहे बरं का. पुन्हा कधी कधी इथं बेंडकी पण करू शकते ते. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. हा तर या ठिकाणी बेडूकचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, पर हो बेडकी होतं. आलं लक्षामध्ये. तेलीचं तेलीन. आणि आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हे प्रश्न एकदा परीक्षेत असा विचारला, तेलीचं शुद्ध स्त्रीलिंगी रूप ओळखा आणि त्यांना असं दिलं पर्याय तेलीन. जर तू असा जर न जर लिहिला तर त्या नळाला कायमचं पाणी बंद होईल काय. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी तेलीन मध्ये काय करावं लागते आपल्याला. ठीक आहे. हे न लिहावं लागतं तेलीन. आलं लक्षात. हे नळाचं न आहे की बाणाचं न आहे, आओ बाणाचा न आहे. आणि या ठिकाणी तेली या नामाला, तेली या नामाला इन हा प्रत्यय लागून तेलीन हे त्याचं स्त्रीलिंगी रूप तयार होत आहे. कोणता प्रत्यय लागून, मग इथं न प्रत्यय आहे की इन प्रत्यय आहे, बोला इन प्रत्यय आहे. अलग अलग. मग सूत्रार्थ काय होईल, त्याला इन मध्ये तुम्ही ई असा लिहायचा, न कसा लिहायचा, बाणाचा. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. अहो आणि वानरचं वानरीन होत नसतंय, गायबान्या वानरचं वानरी होतंय. काय होतंय, वानरी. म्हणून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. आलं लक्षात. आणि तुम्हाला जोडीच ओळखता येत नाही म्हणून तर संसार चांगला होत नाही. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. तर आपली चुकीची जोडी ही आहे, पण प्रश्नाचं उत्तरही हेच आहे. आणि कुंभारचं काय होईल मग, कुंभारीन. कुंभार कुंभारीन. चला आता नेक्स्ट. पुढील शब्दांचे अनुक्रमे लिंग बदला. आता हे एक शब्द लक्षात ठेवायचा, अनुक्रमे. म्हणजे इथं जसे दिले तसेच लिंग काय करायचे आपल्याला, बदलायचंय. आता पहिला शब्द कोणता दिलाय इथं, बोका. दुसरा काय दिलाय, विधुर. आणि तिसरा काय दिलाय, कवयित्री. आता बोकाचं बोकीन होतंय का, जसं इकडे आपण तेलीचं तेलीन केलं तसं इथं बोकाचं बोकीन करायचंय का, अजिबात नाही. आलं लक्षामध्ये. काही शब्दांचं लिंग जे आहे ते स्वतंत्र पद्धतीनं बदलतं, त्याला कुठलाही नियम लागू पडत नाही. मग बोकाचं काय होतंय, भाटी. मांजर पण होत नाही. आलं लक्षामध्ये. मग भाटी कुठे, इथं आहे. आता मला सांग, या ठिकाणी भाटी तुला भेटला, मग तू इथं हे मांजर बिंजर शोधत बसायचंय का, नाही. ठीक आहे. त्यानंतर विधुर. आता विधुर म्हणजे कोण, ज्याची पत्नी मेलेली आहे म्हणा, मृत्यू पावलेली आहे म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा, पण नसायला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे अगोदर पत्नी म्हणजे लग्न होऊन ती मेलेली पाहिजे. लक्षामध्ये. ठीक आहे. तेव्हा तो काय होतो, आणि कशानेही तिचा मृत्यू झालेला असू द्या, इंड्रेल पिऊन होऊ द्या, फाशी घेऊन होऊ द्या. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. पण तिचा मृत्यू झालेला असायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, विधुर. मग विधुर म्हणजे काय, की ज्याची पत्नी हयात नाही असा, ज्याची पत्नी हयात नाही. आता हयात नाही म्हणजे अस्तित्वात नाही. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला वाटेल डब्यात बिब्यात असं काय म्हणाले काय. ठीक आहे. आता हे विधुर, विधुर म्हणजे ज्याची पत्नी नाही, ते ज्याची पत्नी मृत्यू पावलेली आहे ते. आणि हा विधुर म्हणजे कोण असतो, तर तो विद्वान असतो. ते पण लक्षात ठेवायचं. आलं लक्षामध्ये. आणि कवयित्री तर कवी होईल. काय होईल, कवी. मग पर्याय क्रमांक किती येईल, 3 नंबर येईल. ठीक आहे. किती नंबरचा येईल, 3 नंबर. कवयित्री. आणि शब्द नीट लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे. आता कवयित्री आहेत म्हणजे तिला 2 येणे आहेत. एक पहिल्या मात्र्यानं आहे आणि दुसरी पहिली वेलांटी आहे आणि दुसऱ्याला दुसरी वेलांटी आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला शुद्ध शब्द ओळखा म्हणून येते बरं का, ते लिहिता.
पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखायचा आहे. कसा? निश्चितपणे. किती वचनी? एकवचनी. मग आता निश्चितपणे म्हणाले रे, काय म्हणाले? आता निश्चितपणे याचा अर्थ असा आहे, पहा, खांब हा जो शब्द आहे हा एक वचनात पण येतो आणि अनेक वचनामध्ये पण येतो. खांबचा अनेक वचन काय होतंय? खांबच होते. आलं का लक्षात? म्हणायचं नाही खांबा, खांबा होत नसतो. आलं लक्षामध्ये? खांब खांबच असतो. आलं का लक्षात? हे बघ, हे एक खांब. आलं लक्षामध्ये? आणि जर आता हे आता रस्ता आहे असं गृहीत धर, आपल्या गावाकडे काय लाईनचे तार असतात ना, आपलं पोल, ठीक आहे, ह्याला आपण खांब म्हणतो. आता हे 2 खांब का 2 खांबे? 2 खांब. काय म्हणायचं यांना? 2 खांब. म्हणजे खांबचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहतं. आलं लक्षात? पर्वत, पर्वतचं पर्वते होत नसतं. आलं का लक्षामध्ये? आणि तुम्ही जर पर्वतचं पर्वते जर केलं तर तोंडावर पोत्र फिरवावं लागते. पा पर्वतचं पर्वते होतंय का? पर्वतचं एक वचन ही आणि अनेक वचन ही पर्वतच राहतं भाऊ. काय राहतं? पर्वतच राहतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि आता ह्या पा इकडे बघ, हे काटा, काटाचं अनेक वचन होते काटे. अहो अनेक वचन काय होतं याचं? काटे. मग काटा हा निश्चितपणे एकवचनी आहे. आलं लक्षामध्ये? निश्चितपणे कसा आहे? एकवचनी आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि पेरूचं एक वचन पेरू आणि अनेक वचन पण पेरू. ठीक आहे. एक वचन आणि अनेक वचन सारखं, दोन्ही वचनात सारखीच राहणारी नाम पेरू, पर्वत, खांब. म्हणून या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता झाला? कोणता झाला? काटा झाला. हा लक्षामध्ये? आणि जर तुम्हाला आता म्हणलं हे का या काटाचं लिंग ओळखा आणि काटेचं लिंग ओळखा, हा, तर काटाचं लिंग सांगा आणि काटेचं लिंग सांगा. तर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी असं जर म्हणलं ना भाऊ, काटे ते काटे, तर तुझा काटा हरायचा चक्क बंद होऊन जाईल. कारण त्याचा अर्थ असा आहे हे अनेक वचनी आहे. कसं आहे हे? मग अनेक वचनी शब्दाचं लिंग ठरवताना ह्याचं काय करायचं? आधी एक वचन काय होईल? काटा. मग इकडे काय म्हणायचं? तो काटा. हा लक्षामध्ये? हे पण लक्षात ठेवा. आता पुढचं पहा. शाळेसमोर क्रिकेटचे मैदान आहे अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. रताळे हो, नुसतं असं म्हणायचं नाही की इथं तो काय दिसत ना, तो दिसना, ई दिसना, चाची चेचा कुठंच दिसना, सला ते सला ना ते दिसना. आता विभक्ती ओळखावी कशी? तर ही विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे. हा लक्षामध्ये? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रत्ययाचंच काम करत असतात. मग आता हे काय समोर जे आहे, समोर असेल, मध्ये असेल, खाली असेल, ठीक आहे, ही जी शब्दयोगी अव्यय जी आहेत हे सप्तमीचे कार्य करतात. कशाचे? सप्तमी. आलं लक्षामध्ये? मग समोर आहे म्हणून या ठिकाणी कोणती विभक्ती आहे रे भाऊ? सप्तमी आहे. आलं लक्षात? चला आता पुढचं बघा. पुढील पैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही? तर आता इकडे पाय, समितीचं समित्या होतं, आंबाचं आंबे होतं, पुस्तकचं पुस्तके होतं, आणि चांदीचं चांद्या होते का? चांदीचं काय राहतंय? चांदीच. का बरं? कारण हे कसलं नाम आहे? याला म्हणायचं पदार्थवाचक नाम आहे. म्हणा एकदा, पदार्थवाचक नाम आहे. आणि या पदार्थवाचक नामाचा समावेश मराठीत कोणत्या नामामध्ये होतो? सामान्य नामामध्ये होतो. हो, कोणत्या नामामध्ये होतो बे? सामान्य नामामध्ये होतो. सामान्य नामामध्ये जसे इथं पदार्थवाचक नाम येतात तसेच या सामान्य नामामध्ये आणखी कोणते येतात रे? समूहवाचक नाम देखील येतात. लक्षामध्ये? हे पण त्या ठिकाणी लक्षात असू द्या. चला, मी मामाच्या गावाला जाणार आहे. काळ ओळखायचा आहे. आलं का लक्षामध्ये? आता बऱ्याच जणाला वाटतंय जाणार आहे म्हटल्यावर भविष्य काळ लिहावा का? मग तू एक तर मामाच्या गावाला जाणार आहे आणि त्यातल्या त्यात तू तिथं भविष्य काळ जर लिहिलास तर तो भविष्य अंधारात आहे. हा लक्षामध्ये? ठीक आहे. हा, कारण मामा तुझ्या मनातला सगळा डाव ओळखते. जाणार आहे एकच लक्षात ठेवायचं, हे आहे हे जे क्रियापद आहे ना हे वनली येतंय वर्तमान काळात. कोणत्या काळात येते बे? वर्तमान काळात. लक्षामध्ये? याला उद्देश वर्तमान काळ असं देखील आपण म्हणू शकतो.
परंतु याचं उत्तर या ठिकाणी काय येईल पोरं हो, वर्तमान काळ. कोणतं येईल, वर्तमान काळ. हा चला आता पुढचा बघा. सप्तरंग या शब्दाचा समास ओळखायचा आहे. आलं का लक्षात येते? संख्या आली की नाही, हो मग संख्या आली आणि त्याच्यातून समूहाचा बोध झाला की तो कोणता समास असतो बे, द्विगु समास. आणि या द्विगु समासालाच काय म्हणते, विशेषण पूर्वपद, आपलं विशेषण संख्या पूर्वपद कर्मधारय समास. ठीक आहे, हा काय म्हणते त्याला, हा म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे पहा, हे काही पहिलं जे पद जे आहे हे काय आहे, संख्या आहे. आलं लक्षामध्ये, आणि तत्पुरुष समासाचाच भाग आहे. आलं लक्षामध्ये. पण ऍक्युरेट त्याचं जर उत्तर जर काढलं तर ह्याला काय म्हणायचं पोरं हो, कर्मधारय. काय म्हणायचं, संख्या पूर्वपद कर्मधारय म्हणायचं. काय म्हणायचं, संख्या. कारण या ठिकाणी सप्त काय दाखवाले, संख्या. आलं लक्षामध्ये. मग ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. पुढील पैकी कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला, आधी नीट वाचायचं, नसलेला. मी मध्ये फिरून बघत होतो का, त्या पट्यानं काय केलं माहिती आहे का, हे का हे इथलं जे आहे का सरोज वाचलं, दिलं 2 नंबरला गोल करून. कारण त्याला नलिनी माहिती नाही, त्यानं खाली इकडे पंक्तिरुहला बघितलंच नाही, आणि ह्याला भुंग्यासारखा नाद फिरायचा असल्यामुळं ठीक आहे हे तर कळालंच नाही. मिलिंद, मिलिंद म्हणजे कोण असतो, भुंगा. आलं का लक्षात. मग नलिनी पण कमळ आहे, सरोज पण कमळ आहे, पंक्तिरुह पण कमळ आहे. मग मिलिंद जे आहे हे नसलेला शब्द म्हणलंय, म्हणून 4 नंबरचं उत्तर आपलं मिलिंद आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, पंक्तिरुह, सरोरुह, आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, आंबो रुह, ठीक आहे, सगळे कशाचे समानार्थी शब्द आहेत, है की नाही. सरोज, पंकज, ठीक आहे, ज्याच्या शेवटी ज येतं ते काय, कमळच आहे. आलं लक्षामध्ये. ह्याच्यावरती आपण सगळे डिटेल तुम्हाला सांगितलेले आधी पहा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 येते त्याचं उत्तर. वडिलांनी मुलाला शाळेत पाठवला. ठीक आहे, शाळेत पाठवला. प्रयोग ओळखायचा आहे. आता तुला प्रयोग ओळखायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी पहा, वाक्याचा कर्ता कोण आहे, वडील. कर्ता कोण, आणि कुणाला पाठवलंय, मग कर्म कोणतं झालं. आता इथं चेक करा, कर्त्यालाही विभक्तीचा प्रत्यय आहे की नाही, आहे तर आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा, आहे की. आणि कर्मालाही विभक्तीचा प्रत्यय आहे की नाही, दोघालाही विभक्तीचा प्रत्यय जर असेल तर या ठिकाणी ते कोणत्या प्रयोगाची छटा असते पोरं हो, भावे प्रयोगाची छटा असते. कोणत्या प्रयोगाची असते, भावे प्रयोगाची छटा असते. मग आता या ठिकाणी हा भावे प्रयोग, पण तो भावे प्रयोग आहे का, नाही. तर या ठिकाणी एवढंच जर म्हणलं असतं आपण, वडिलांनी मुलाला शाळेत पाठवले, पाठवले म्हणलं असतं तर हा भावे झाला असता. काय झाला असता, मग हा वरचा मात्रा काढला आणि त्याला काना लावला, ही प्रयोग चेंज होतो. मग कोणता होतो, तर तो कर्मभाव होतो. कोणता होतो, कर्मभाव होतो. आता हा कर्मभाव काय होतो, आता इकडे पहा, या वाक्यातलं कर्म कोणतं आहे रे पोरो हो, ए बोला की, मुलाला हे काय आहे, कर्म आहे. आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी वरचा याच्या क्रियापदाचा मात्रा काढला आणि त्याला असा काना लावला की हे क्रियापद कर्मानुसार बदलतं. कुणानुसार बदलतं, कर्मानुसार बदलतं. बदलून दाखवू का, दाखवू बदलून. बघा आता इकडं, वडिलांनी मुलाला शाळेत घातला म्हणण्याच्या ऐवजी वडिलांनी मुलीला शाळेत आपलं पाठवला का पाठवली, सांगा आता, पाठवली. आता आपण इथं काय चेंज केलं पुरं हो, कर्म, कर्माचं लिंग चेंज केलं. पाठवलाचं काय झालं, पाठवली झालं. म्हणजे या ठिकाणी हे क्रियापद कशानुसार बदललंय, कर्मानुसार. जर क्रियापद कर्मानुसार जर बदलत जर असेल तर त्याला आपण कोणता प्रयोग म्हणत असतो. मग क्रियापद कर्मानुसार बदलतच नाही, कोणत्या प्रयोगाची छटा आहे, कर्मणी प्रयोगाची. कोणत्या, कर्मणी. आणि कर्त्यालाही विभक्तीचा प्रत्यय आणि कर्मालाही विभक्तीचा प्रत्यय. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी भावे प्रयोगाची छटा. मग कर्म अधिक भावे, मग कोणता होईल रे, कर्मभाव संकर प्रयोग. कोणता होईल, कर्मभाव संकर प्रयोग. आलं का लक्षामध्ये. पुन्हा कुणाच्या लक्षात आलं. चला आता पुढचं बघा.
घोडे बांधण्याची जागा त्याला काय म्हणायचं पोरं हो? पागा. आलं का लक्षात? पांजारपोळ म्हणजे काय? पांजारपोळ म्हणजे काय? पांजारपोळ म्हणजे काय माहिती आहे का? जी म्हणजे बिना कामाची जी गुरं असतात त्यांना सांभाळण्याचं जे स्थान असतं त्याला काय म्हणायचं? पांजारपोळ. काय म्हणायचं त्यांना? पांजारपोळ. आलं लक्षात? आणि गोठा म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चला, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे याला काय म्हणायचं पोरं हो? सिंहावलोकन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? सिंहावलोकन. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. खाली सगळं पांढऱ्याला पांढरं दिसालंय. ठीक आहे. म्हणजे ह्याचा काय घोटाळा झाला अयो? ठीक आहे, हे काय इथपर्यंतच आहेत काय प्रश्न? अर्धावट फाईल दिली काय किंवा चलवट सर ना आपल्याला म्हणले असते घे काय घेतोस ते आता. सरला आवाज दिला नाही, प्रश्नच एवढे केलेत वाटायले. अरे सांग ना, तुला हे हलगी लावा लागते वाटायले. हे एवढेच केला होय अशी फजिती? याच काय आलं उत्तर बरं हो? सिंहावलोकन आहे की नाही? चला आता पुढे बघा. पुढील पैकी पूर्णाभ्यस्त नसलेला, हे वाचताना नीट वाचायचा. असलेला म्हणाले का नसलेला म्हणाले? नसलेला शब्द ओळखा म्हणाले. आणि लक्षामध्ये मग आता पूर्णाभ्यस्त म्हणजे काय माहिती आहे का? समजा एकच शब्द आणि त्याच शब्दाची जर दोनदा पुनरावृत्ती जर झालेली असेल तर त्याला काय म्हणायचं? पूर्णाभ्यस्त असं म्हणायचं. मग हे का लाल लाल काय बी असो पण डबल लाल झाले की नाही? बघा ना, दिसायला की नाही? लाल लाल. ठीक आहे. त्यानंतर पहा, पानो पाणी लक्षात, आणि पैसा पैसा मध्ये हे च येऊ द्या, पण इथे तुम्हाला दिसायला की नाही? इकडं पैसा इकडं पैसा. पण दगड बिगड, आता या ठिकाणी मध्येच एखादं जर दुसरं अक्षर जर बदलून जर आलं तर ह्याला अंशाभ्यस्त असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? अंशाभ्यस्त असं म्हणायचं. मग हा अंशाभ्यस्त आहे की पूर्णाभ्यस्त आहे? अंशाभ्यस्त आहे. आलं लक्षामध्ये? याला पूर्णाभ्यस्त म्हणायचं नाही. मग नसलेला म्हणल्यावर कोणता झाला? दगड बिगड, चहा बिहा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तसं चला आता पुढे पहा. समापन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा. कसले म्हणाले रे? नसलेले वाक्य ओळखा. ठीक आहे. अमितचे पत्र लिहून व्हावे. आलं लक्षामध्ये? अमितचे पत्र लिहून व्हावे. ठीक आहे. किरणचा लाडू खाऊन झाला आणि मंदाचे पुराण वाचून झाले. तर आता मला सांगा याचं उत्तर कोणतं असेल? अमितचे पत्र लिहून व्हावे. आपल्याला काय म्हणाले? समापन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य. ठीक आहे. तर आता कर्मणी प्रयोग जर म्हटलं तर एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. कर्मणी प्रयोगामध्ये काय होते पोरं हो? पहा, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता हे कसं ओळखायचं? कर्मणी प्रयोगातला जो कर्ता जो असतो का, कर्ता, हा कर्ता कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. कोणत्या विभक्तीत नसतो म्हणालो मी? प्रथमा विभक्तीत असतो का? नसतो. कर्तरी प्रयोगातील जो कर्ता असतो हा कर्ता कायम प्रथमा विभक्तीत असतो. कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा. आलं लक्षात? पण कर्मणी प्रयोगातील कर्म जे आहे, कर्म असल्याशिवाय तर कर्मणी प्रयोग होतच नाही. पण हा कर्म कोणत्या विभक्तीत असला पाहिजे? प्रथमा. मग आता इथं चेक करा. अमितचे पत्र लिहून व्हावे, लिहिणारा कोण आहे? त्याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय? चा ची चे म्हणल्यावर षष्ठी. मग प्रथमा विभक्तीत आहे का? अमितचे पत्र लिहून, पत्र काय वाक्याचं? कर्म आहे. आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे सांगा? कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? कर्म कोणत्या विभक्तीत आहे? तर कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. कोणत्या विभक्तीमध्ये आहे रे? हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. लक्षामध्ये. आणि कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये आहे.
आणि क्रियापदाच्या या रूपावरून क्रिया समाप्त हो म्हणजे व्हावी असं त्या ठिकाणी कळत आहे, म्हणून समापन कर्मणी आहे. किरणचा लाडू खाऊन झाला. पहा, किरण षष्ठी विभक्तीत करता, लाडू प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि खाऊन झाला या संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्त होणार आहे किंवा झाली आहे हे त्या ठिकाणी कळत आहे. मंदाचे पुराण वाचून झाले. मंदाचे करता षष्ठी विभक्तीमध्ये, कर्म पुराण प्रथमा विभक्तीमध्ये आणि वाचून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. याच्यातून समापन म्हणजे क्रिया समाप्तीचा भाव या ठिकाणी व्यक्त होतो आहे. ठीक आहे, म्हणून हे देखील समापन कर्मणी आहे, हे देखील समापन कर्मणी आहे, हे देखील समापन कर्मणी आहे. मग आता ह्याचं उत्तर काय होईल पुरो हो? यापैकी नाही, यापैकी नाही, सगळेच आहेत लक्षामध्ये. ठीक आहे, इकडे सर हा ऑड इकडे टाकते बघा. हे समापन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य म्हणाले. कसलं वाक्य? नसलेले वाक्य लक्षामध्ये. ठीक आहे, यापैकी नाही हे त्याचं उत्तर आहे. आता पुढे पहा, बोध खलास न रुचे अहिनुकी दुग्ध होय गरल स्वान पुच्छ घातले नलिकेत होता होईना स्थळ. या काव्यपंक्तीतील आपल्याला काय करायचं आहे? अलंकार ओळखायचा आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला याच्यातला अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकार हा कोणता अलंकार आहे? हा उत्प्रेक्ष आहे, पर्यायोक्त आहे, अन्योक्ती आहे की अर्थांतरन्यास आहे? तर अर्थांतरन्यासचा अर्थ काय होतो माहिती आहे का? एका सर्वसामान्य विधानावरून, एखाद्या सर्वसामान्य विधानावरून एक सर्वसामान्य सिद्धांत मांडला जातो. ठीक आहे, सर्वसामान्य विधानावरून सर्वसामान्य सिद्धांत ज्या वेळेला मांडला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. आणि अर्थांतरन्यास अलंकारामध्ये त्रिकाल बाधित सत्य घटना सांगितल्या जातात. अर्थांतरन्यास अलंकारामध्ये काय सांगितलं जातं? त्रिकाल बाधित सत्य ज्या घटना आहेत त्या त्रिकाल बाधित सत्य घटना त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. ठीक आहे, त्याला अर्थांतरन्यास असा अलंकार, अर्थांतरन्यास असं म्हणतात. मग याच्यामध्ये त्रिकाल बाधित सत्य आहे की नाही ती पहा एकदा, तुम्हाला एकदा मी समजून सांगतो. ठीक आहे, बोध खलास न रुचे. बोध म्हणजे चांगला सल्ला लक्षामध्ये. खल म्हणजे काय? वाईट. आपण खलनायक म्हणतो की नाही, नायक आणि खलनायक. खलनायक चांगला असतो की वाईट असतो? वाईट असतो. ठीक आहे, बोध खल, खल म्हणजे वाईट. न रुचे म्हणजे काय? आवडत नाही. अहि इथं एवढा शब्द आहे पहा, अहि, अहि हा असा शब्द आहे. अहिचा अर्थ होतो साप. काय होतं सांगा? मुखी म्हणजे तोड, दुग्ध म्हणजे दूध, दुग्ध म्हणजे काय? आणि गरल म्हणजे विष. गरल म्हणजे काय बरो हो? विष लक्षामध्ये. ठीक आहे, श्वान म्हणजे कुत्रा. श्वान म्हणजे काय सांगा बरं एकदा? कुत्रा. ठीक आहे, आणि पुच्छ म्हणजे काय? शेपटी. आणि नलिकेत म्हणजे काय? नळी लक्षामध्ये. आता तुम्हाला ह्याच्यावरून कळत असेल पहा, बोध खलास न रुचे. अरे जो मुळातच वाईट आहे त्याला तुम्ही कितीही चांगलं सांगितलं तर त्याला समजतंय का? त्याला समजत नाही. म्हणजे बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल. म्हणजे सापाच्या मुखात तुम्ही दूध जरी वतलं तर त्या दुधाचं काय होणार आहे? विष होणार आहे. त्या दुधाचं काय होणार आहे? विष होणार आहे. ठीक आहे, आणि तसंच श्वान पुच्छ घातले नलिकेत होता होईना सरळ. कुत्र्याचं शेपूट किती जरी नळीमध्ये घालून ठेवलं तर ते कधी सरळ होत नाही. मग हे सर्वसामान्य विधानावरून काय मांडलाय? सर्वसामान्य सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामुळे हा कोणता अलंकार आहे? अर्थांतरन्यास हा अलंकार आहे लक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढे पहा, सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आले आहे? ठीक आहे, सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे येण्याचा ह्याचा उद्देश काय रे बरो हो? लक्षामध्ये. म्हणजे हे कशासाठी आले? एक उद्देश ठेवून आलेले म्हणून त्याला काय म्हणायचं? उद्देश दर्शक. काय म्हणायचं त्याला? उद्देश दर्शक. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता पुढे पहा, शब्दयोगी अव्ययात पुढील पैकी असत्य विधान कोणते? असं म्हणाले. शब्दयोगी अव्ययी शब्दांना जोडून येतात. ठीक आहे, शब्द योगी. योग म्हणजे जोडून येणे. योग आपण करतो की नाही? योग बाबा रामदेव सकाळी सकाळी एक डोळा उडीत करते की नाही? बरोबर आहे. कपालभाती
अनुलोम विलोम आहे की नाही, भ्रास्त्रिका. हा, तर योग म्हणजे काय, शरीर आणि मन याला जोडणारा जो दुवा आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे. मग आता हे योग जे आहे, शब्द योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे, शब्दयोगी शब्दाला जोडून येणारे, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग शब्दयोगी अवयव हे शब्दांना जोडून येतात हे आपल्याला बरोबर माहिती आहे. या अवयवात लिंग वचन विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही. बाबा होतच नाही, कारण शब्दयोगी अवयव ते नावातच अवयवी आहेत, म्हणजे ते अविकारी आहेत. अविकारी आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये लिंगानुसार कोणताच बदल होणार नाही, आलं लक्षामध्ये. वचनानुसार कोणताच बदल होणार नाही, विभक्तीनुसार कोणताच बदल होणार नाही, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, जे शब्दयोगी अवयव असतात त्या शब्दयोगी अवयवाला असा कुठलाच विकार होत नाही. विकार होतो का त्यांना, कुठल्याही प्रकारचा त्यांना काय होत नाही, विकार होत नाही, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता पुढचं पहा, म्हणून या ठिकाणी बदल होत नाही असं म्हणाले, हे पण विधान कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आणि ही अवयव शब्दाला जोडून येताना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते असं म्हणाले, तर हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. आता कसं, तर या ठिकाणी पहा, वर खाली. आता हे शब्दयोगी अवयव ज्या वेळेला मला नावाला जोडून लिहायचे आहेत, ठीक आहे, तर मी या ठिकाणी लिहिलं पहा. आता समजा आता वर मला काय करायचंय, झाड या नामाला जोडायचं आहे, आलं का लक्षामध्ये. तर आता मला काय करावं लागतंय, या झाडचं झाडा असं सामान्य रूप करावं लागतं. झाडचं झाडा हे काय करावं लागतं, सामान्य रूप करावं लागतं, आणि त्याला नंतर या ठिकाणी वर हे शब्दयोगी अवयव जोडावं लागतं, आलं का लक्षामध्ये. मग झाडचं हे जे झाडा जे झालेलं आहे याला काय म्हणायचं रे पोरं, हो सामान्य रूप, आलं लक्षामध्ये. काय म्हणायचं त्याला, सामान्य रूप. आता खाली, आता मी म्हणलं पहा, समजा या ठिकाणी शब्द लिहिला मांडव, ठीक आहे, आणि इकडे लिहिलं मांडवा, खाली नवरदेव नवरी आहेत, मांडवा खाली, पुढं बघ. ठीक आहे, मांडवा खाली. मग मांडवचं काय झालं, हे मांडवा, आलं लक्षामध्ये. मांडवचं काय झालं, मांडवा, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग मांडवा हे काय झालं, त्याचं सामान्य रूप. म्हणजे आता हे खाली जोडण्याच्या पूर्वी त्याचं आपण काय केलं सांगा पोरं, हो सामान्य रूप. म्हणजे हे पण विधान सत्य आहे की नाही, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पहा, शब्दयोगी अवयवात लिंग वचनी अनुसार बदल होत असतो, होत नसतो. ठीक आहे, हे चुकीचं आहे. आपल्याला अचूक विचार, असत्य विचारलंय. काय विचारलंय, असत्य विधान विचारलेलं आहे. मग असत्य विधान पर्याय क्रमांक 4. आपल्या उत्तराचा ऑप्शन काय असेल, 4 नंबर, आलं लक्षामध्ये. चला आता पुढचं बघा एकदा, प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा म्हणतंय. आता या ठिकाणी प्रयोजक क्रियापद थोडक्यात सांगतो. ठीक आहे, प्रयोजक क्रियापद कशाला म्हणायचं, की ज्या क्रियापदाचा कर्ता स्वतः ती क्रिया करत नसून तो दुसऱ्या कोणाला करायला लावतो त्याला काय म्हणायचं, प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं. तो करता स्वतः क्रिया करतो का, स्वतः क्रिया करत नसून तो काय करतो, दुसऱ्याला क्रिया करायला भाग पडतो, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं, आलं लक्षामध्ये. काय म्हणायचं त्याला, प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं. उदाहरणार्थ आता इकडे पहा, लक्षात येतंय. आता मी काय सांगालो ते पहा, प्रयोजक क्रियापद असलेलं वाक्य आपल्याला विचारलं या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा, बघा, दुखऱ्या पायाने त्याला आता चालवते. तर हे चालवते जे आहे, ठीक आहे, हे शक्य क्रियापद आहे. कसला, शक्य. ठीक आहे, आपलं ज्ञान तेथे मान. ठीक आहे, हरी बालकाला हसवतो. आता हरी जो आहे कुणाला हसवालाय, पण हरी स्वतः हसालाय की बालक हसालाय, कोण हसालाय, बालक हसालाय. हरी हसालाय की बालक हसालाय, कोण हसालाय, बालक हसालाय, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता हरी स्वतः क्रिया करणार गेलाय, कुणाला करायला लावलाय, म्हणजे एवढंच ओळखायचं. मग हे हसवतो हे क्रियापद कसलं क्रियापद होईल, कसलं होईल, प्रयोजक क्रियापद होईल. प्रयोजक क्रियापद म्हणजे कसलं क्रियापद, त्या क्रियापदाचा कर्ता जो आहे तो स्वतः क्रिया करत नसून तो काय करतो, दुसऱ्याला करायला भाग पाडतो किंवा दुसऱ्याला करायला प्रेरणा देतो, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग इथं बालक जे आहे, बालकाला हरी जो आहे तो हसवायला भाग पडतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ह्याला कसलं क्रियापद म्हणायचं रे, प्रयोजक. आणि मदार्याला आता नाचवते. आता नाचवते म्हणजे काय रे, हे शक्य क्रियापद आहे. मग तुम्ही म्हणता सर तिथं ज्ञान तेथे मान. ठीक आहे, याच्यातलं क्रियापद कोणतं आहे,
तर ह्याच्यात अदृश्य स्वरूपात क्रियापद आहे. ठीक आहे, ह्याच्यात क्रियापद दिसायले का? हे अदृश्य क्रियापद आहे ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यात आपण मानावं लागतं, ज्ञान तेथे मान असतो. मान कुठे असतो का बा? कुठेही नसतो. कुठं तरी मग आपल्याला मान खाली घालावी लागते. जिथं ज्ञान आहे तिथं. तुला काय झालं? तुला काय झालं म्हणलं? हा, काय नाही. बर, मला वाटलं तू काही नाही, त्रास व्हायलाय का? नाही, बरं, डोळ्यात पाणी आलं म्हणून म्हणले ना तुझं. काय त्रास व्हा का? काही नाही, बरं, पुढचं सांगू मग. चला, हे कळालं का पण? हा, आता मी म्हणलं श्रीकृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले. श्रीकृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले. आता इथं मारायलाय कोण? प्रत्यक्ष मारायचं काम कोण करायलाय? भीम. आणि त्याला मारायला कोण लावालाय? श्रीकृष्ण. अलग लक्षामध्ये? ठीक आहे. तर मारविले हे पण क्रियापद कसलं होईल मग? प्रयोजक क्रियापद होईल. कसलं होईल? हा, प्रयोजक क्रियापद होईल. लक्षामध्ये. आता पुढचं वाक्य पहा. वाक्ताडन या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा असं म्हणले. वाक्ताडन या शब्दाचा काय ओळखायचं आहे आपल्याला? संधी विग्रह ओळखायचा आहे. लक्षात. मग वाक अधिक ताडन, वाघ अधिक ताडन, वाघ अधिक ताडन आणि वाघ अधिक ताडन. कारण या ठिकाणी या गचा काय होत असतो पोरो? हो, काय होत असतो? क होत असतो. लक्षामध्ये. ठीक आहे. मग या गचा क झाला, या ठिकाणी काय होईल रे पोरो? हे वाक्ताडन. लक्षामध्ये काय होईल? वाक्ताडन. ठीक आहे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे डॅश होय. हा, कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय होणे? मरण पावणे. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. चला पुढचं पहा. ज्याला ज्ञान कमी त्याची बडबड जास्त असते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ज्याला ज्ञान कमी त्याची बडबड जास्त. तर जो तो आला, ज्याचा त्याचा, तर ह्याला काय म्हणायचं पुरं? हो, संबंधी सर्वनाम. ठीक आहे. कसलं सर्वनाम आहे ते? संबंधी सर्वनाम आहे. अर्जुनाच्या हातात धनुष्य होता. अधोरेखित केलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा, पेपर इथं फिरव झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला असलेला विचारलाय की नसलेला विचारलाय? कसा विचारलाय? नसलेला विचारलेला आहे. ठीक आहे. कसला विचारलेला आहे? नसलेला. लक्षामध्ये. मग आता ह्याच्यामध्ये नसलेला शब्द कोणता आहे ते पहा. आता धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द काय पहा. कोदंड आहे, कारमुक आहे, साप आहे. पण अचल जो आहे, अचल कुणाला म्हणतो? पर्वताला. कुणाला समानार्थी शब्द आहे तो? पर्वताला. लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी नसलेला म्हणल्या ऑप्शन क्रमांक किती होईल त्याचा? 4. किती होईल? 4 नंबरचा पर्याय जो आहे तो त्याचा उत्तराचा पर्याय होईल. सौम्य या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द ओळखा. ठीक आहे. सौम्य म्हणजेच काय रे पोरं? हो, त्याचा विरुद्धार्थी काय होईल? तीव्र. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. बोके संन्याशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बोके संन्याशी. तर बोके संन्याशी म्हणजे काय? ढोंगी मनुष्य. हा, कसला मनुष्य? ढोंगी, डुप्लिकेट. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. आता उगच काय करेल माहिती आहे का? बाजारातली विकतची दाढी घेईल, वर केसाचा टोप घेईल, लक्षामध्ये, अंगात भगवे वस्त्र घालील, हा, आणि अलक निरंजन असं म्हणत 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 जे आहे ते गावागावात फिरल. ठीक आहे. लोक त्याला साधू 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 म्हणतील, पण तो साधू आहे की ढोंगी आहे? इथं साधूचा वेश घालतो, घरी आपलं कुठेही गावाच्या बाहेर गेला तुरीच्या वळीला, हे पुढं बघ. अलग लक्षामध्ये. आता लेक्चरमध्ये बिलकुल शांत बसायचं बरं का. ठीक आहे. सगळ्यांना आता ही शेवटची सूचना. आणि दुसरा एक विशेष महत्वाचा मुद्दा काय सांगतो ते पहा. काय झालं? बरं, त्याला बंद करा. या, आता काय सांगतो ते बघा. हा, हे ढोंगी मनुष्य. आपले प्रश्न या ठिकाणी काय झालेले आहे ते समाप्त झालेले आहेत.